हे गाईज, हाऊ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी किशोर गोरे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण भारत आणि इस्रायल दरम्यान आत्ता नुकताच बराक 8 क्षेपणास्त्र हे डेव्हलप करण्यासाठी एक करार पार पडला. तर हे बराक 8 क्षेपणास्त्र काय आहे, त्याचे फीचर्स कुठले ते पाहणार आहोत. तसेच भारताची काही महत्त्वाची क्षेपणास्त्रे आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तसंच नेत्र, जी अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम आहे, भारताची इंडिजिनियस डेव्हलप केलेली नेत्र ही सिस्टीम जी आहे ती नुकतीच नौदलामध्ये दाखल करण्यात आली, तर त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तसंच DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन विषयी पण आजच्या लेक्चरमध्ये माहिती पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. तर मित्रांनो, नुकताच बराक 8 या क्षेपणास्त्रा विषयी जो करार झाला इस्रायल आणि भारतादरम्यान, तर तो करार आपण पाहणार आहोत. सो हा जो करार आहे तो भारत आणि इस्रायलच्या DRDO आणि AII म्हणजे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री आणि DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या दरम्यान हा नवीन बराक 8 संयुक्तरित्या एकत्रितरित्या डेव्हलपमेंट करण्याचा हा करार होता. सो आता हे बराक 8 क्षेपणास्त्र काय आहे ते पाहूया. तर या बराक 8 क्षेपणास्त्राचे दोन टाईप पडतात, म्हणजे दोन टाईपमध्ये आपण ते डिझाईन करतोय, डेव्हलप करतोय. तर पहिलं टाईप आहे तो MRSAM म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, म्हणजे मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरवरील शत्रूचे विमान ओळखून त्याला 70 किलोमीटरच्या पल्ल्यातच नष्ट करणार आहे. म्हणजे 100 किलोमीटर त्याचा पल्ला आहे, पण त्याला 70 किलोमीटरच्या पल्ल्यातच त्याला पकडून ते नष्ट करण्याचं काम करणार आहे, मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल. दुसरा टाईप जो आहे तो LRSAM म्हणजे LRSAM म्हणजे लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल, म्हणजे लांब पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र. तर हे जे क्षेपणास्त्र आहे ते जहाजावरून मारा करणारे क्षेपणास्त्र असून ते आकाशात अथवा खोल पाण्यातही मारा करू शकणार आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. या बराक 8 या क्षेपणास्त्राचे आपण वैशिष्ट्य पाहूया. याचं जे वजन आहे ते जवळजवळ 600 पाऊंड एवढं वजन आहे आणि याची जी लांबी आहे ती 180 इंच एवढी या बराक 8 क्षेपणास्त्राची लांबी आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे क्षेपणास्त्र आहे ते अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओके, बॅलिस्टिक म्हणजे क्षेपणास्त्राचे जे प्रकार पडतात, क्रूज, बॅलिस्टिक आणि गायडेड. मी अग्नि 5 या आपलं जे लेसन घेतलं होतं त्या लेसनमध्ये मी त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली. सो नंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे क्षेपणास्त्र आहे ते सुपरसॉनिक मिसाईल आहे, म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त याचा वेग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली जी 12 बराक 8 क्षेपणास्त्र आहेत ते भारतीय नौदलाच्या INS कोलकाता या नौकेवर स्थापित केली जातील. आणि या क्षेपणास्त्राची जी निर्मिती आणि पुरवठा करार आहे तो 2009 मध्ये करण्यात आला होता. आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या भारत, इस्रायल आणि अझरबैजान ही तीनच राष्ट्र अशी आहेत की ही राष्ट्र या बराक 8 क्षेपणास्त्राचा सध्या वापर करत आहेत. कुठली कुठली? तर भारत, इस्रायल आणि अझरबैजान. तर मित्रांनो, आता आपण भारताची काही महत्त्वाची क्षेपणास्त्र पाहूया. ओके, सो पहिला आहे ब्राह्मोस. ब्राह्मोस जे क्षेपणास्त्र आहे ते रशिया आणि भारत यांनी एकत्रितरित्या मिळून ते क्षेपणास्त्र डेव्हलप केलेलं आहे, त्याला बनवलेलं आहे. सो लक्षात ठेवा, रशियाच्या मदतीनं भारताने हे क्षेपणास्त्र काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. सो याचा जो पल्ला आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा तो 300 किलोमीटर एवढा पल्ला आहे, म्हणजे 300 किलोमीटरपर्यंत हे मारा करू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवरून तसेच पाणी आणि हवेतूनही मारा करू शकतं, म्हणजे तिन्ही ठिकाणून हे मारा करू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरं जे क्षेपणास्त्र आहे ते निर्भय क्षेपणास्त्र. निर्भय क्षेपणास्त्र जे आहे ते लांब पल्ल्याचं पहिलं म्हणजे भारताचं पहिलं लांब पल्ल्याचं सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. सबसॉनिक म्हणजे काय? तर ध्वनीच्या वेगापेक्षा जो ध्वनीचा वेग असतो त्याच्यापेक्षा कमी वेगाने हे क्षेपणास्त्र काय करतं, तर पल्ला अचूक वेध घेतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्भय क्षेपणास्त्र जे आहे ते जमीन, पाणी आणि हवेतून या तिन्ही ठिकाणाहून मारा करतं. आणि त्याचा जो पल्ला आहे तो 1000 ते 1500 किलोमीटर एवढा पल्ला आहे, म्हणजे हे क्षेपणास्त्र जे आहे ते 1000 ते 1500 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत मारा करू शकतं. तिसरं महत्त्वाचं मिसाईल म्हणजे आकाश. आकाश जे मिसाईल आहे ते जमिनीवरून हवेत मारा करणारं मिसाईल आहे आणि याचा जो पल्ला आहे तो 35 किलोमीटर एवढा पल्ला आहे. चौथं महत्त्वाचं मिसाईल म्हणजे त्रिशूल मिसाईल. हे त्रिशूल मिसाईल जे आहे ते मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे.
पाचवं महत्त्वाचं मिसाईल म्हणजे नाग मिसाईल. हे जे मिसाईल आहे ते अँटी टँक मिसाईल आहे आणि याची जी रेंज आहे, याचा जो पल्ला आहे ते 3 ते 7 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे युद्धक्षेत्रात काय करतं तर त्या टँकला उडवण्याचं काम करतं. आणि सहावं महत्त्वाचं क्षेपणास्त्र म्हणजे शौर्य. शौर्य हे जे क्षेपणास्त्र आहे ते सरफेस टू सरफेस मिसाईल म्हणजे जमिनीवर मारा करणारा मिसाईल आहे आणि याचा जो पल्ला आहे तो 700 किलोमीटर एवढा लांब पल्ल्यावर हे काय करू शकतं तर मारा करू शकतं. तर मित्रांनो, आपण आता नेत्र या यंत्रणेविषयी माहिती पाहणार आहोत, जे की अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम आहे. भारतीय वायुसेनेची पूर्व सूचना यंत्रणा आहे, जी की नुकतीच भारताने इंडिजिनियसली डेव्हलप केलेली आहे, म्हणजे स्वदेशी बनावटीची ही सिस्टीम आहे. तर ती आपण तिच्याविषयी माहिती पाहूया. हिचं जे अनावरण आहे ते 15 फेब्रुवारी 2017 रोजी करण्यात आलं भारतीय वायुसेनेमध्ये. आणि ही जी सिस्टीम आहे, जी यंत्रणा आहे ती DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेनं हिचं सिस्टीम ही तयार केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सिस्टीम आहे ती संपूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा आहे. आणि नेत्र ही एक प्रकारची रडार यंत्रणा असून ती जेट विमानावर बसवण्यात आली आहे. त्याद्वारे एखादे विमान शोधणे, त्याचा मागोवा घेणे, तसेच क्षेपणास्त्र, जहाजे यांच्यावर निरीक्षण ठेवून त्यासंबंधी हालचालीवर नियंत्रण ठेवणे ही यंत्रणा काम करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्र या प्रणालीद्वारे 200 डिग्री क्षेत्र या कोनातील अंतर व्यापले जाते. तसंच या यंत्रणेच्या विकसनामुळे भारताला अशी यंत्रणा असणाऱ्या अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे. म्हणजे अशी यंत्रणा विकसित करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि इस्रायल नंतर चौथा देश ठरला आहे. नेत्र यंत्रणा जी आहे ती एम्ब्रायर 145 या विमानावर बसवण्यात आली आहे आणि हे विमान जे आहे ते स्वसंरक्षण प्रणालीने युक्त असून यामध्ये हवेत इंधन भरण्याचीही सोय आहे. आणि ही विमाने जी आहेत ती भटिंडा येथून पश्चिम सीमेवर पाळत ठेवण्याचं काम करणार आहेत. आता या नेत्र या प्रणालीमध्ये काही यंत्रणा बसवलेल्या आहेत. त्या यंत्रणा एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, कारण अनेकदा त्याच्यामध्ये कुठल्या यंत्रणा बसवल्या वगैरे याच्यावर स्टेटमेंट एक्झाममध्ये दिले जातात. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. नेत्र या प्रणालीमध्ये मुख्य इलेक्ट्रॉनिक रडार यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. तसंच पाळत ठेवण्यासाठी वेगळं रडार बसवण्यात आलेलं आहे. तसंच ध्वनी संदेश वहन यंत्रणा पण याच्यामध्ये वेगळी बसवण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रतिबंध उपाय यंत्रणा ही या नेत्र या प्रणालीमध्ये बसवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेविषयी माहिती पाहणार आहोत. तर या संस्थेची जी स्थापना होती DRDOची ती 1958 मध्ये करण्यात आली. इथं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली येथं DRDO भवन मुख्यालय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी आहे ती डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम पाहते, म्हणजे आपल्या भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. आणि याचं जे स्लोगन आहे ते बलस्य मूल विज्ञानम असं याचं स्लोगन आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण या प्रकारचे प्रश्न हे प्री प्लस मेन्समध्ये जास्तीत जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत. सो याचे जे चेअरमन आहेत DRDOचे ते डॉक्टर एस ख्रिस्तोफर हे याचे चेअरमन आहेत. तसेच हे डॉक्टर एस ख्रिस्तोफर जे आहेत ते डिफेन्स मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी म्हणूनही काम पाहतात. आता DRDO जी संस्था आहे ती काय करण्याचं काम करते तर ही मिलिटरी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करण्याचं काम करते. तसंच एरोनॉटिक्स, आर्मामेंट्स, तसंच कॉम्बॅट व्हेकल्स डेव्हलपमेंट करण्याचं काम करते. तसंच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये, तसंच इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग सिस्टीम, तसंच मिसाईल डेव्हलपमेंट करण्याचंही काम ही DRDO सगळ्यात महत्त्वाचं काम करते. तसंच मटेरियल, नेव्हल सिस्टीम, ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग, तसंच सिम्युलेशन आणि लाईफ सायन्सेस बद्दल ही DRDO काय करतं तर काम करतं.